नाश्त्यामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ खायचा आहे, काहीतरी हेल्दी आणि टेस्टी खायचं आहे, तर आजची रेसिपी मी तुमच्यासाठीच घेऊन आलेली आहे. नमस्कार मंडळी, आज मी नाश्त्यासाठी मोड आलेल्या हिरव्या मुगापासून कुरकुरीत असा डोसा बनवलेला आहे. हिरवे मूग आरोग्यासाठी भरपूर लाभदायक आहे. हिरव्या मुगापासून वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बनवल्या जातात. वजन कमी करण्यासाठी हिरवे मूग खूप फायदेशीर ठरतात. आणि आज आपण या मोड आलेल्या हिरव्या मुगापासून कुरकुरीत डोसा बनवणार आहोत. 2 दिवस आधी हे मूग मी छान भिजत घातले होते. मूग भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी याला मोड आणण्यासाठी ठेवले होते. आता तुम्ही बघू शकता या मुगाला छान असे मोड आलेले आहे. या वाटीच्या साहाय्याने 2 वाट्या हिरवे मूग घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मूग मी ट्रान्सफर करून घेत आहे. ही 1 वाटी मूग मी घेतलेले आहे. आणखी 1 वाटी मूग आपल्याला घ्यायचे आहे. इथे हे मिक्सरचं भांडं लहान असल्यामुळे या वाटीमधले थोडे मूग मी बाजूला ठेवणार आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालणार आहे. पाव वाटी कोथिंबीर आहे. इथे तुम्ही पालकचा देखील वापर करू शकता. यामुळे आपल्या डोस्याला छान असा नॅचरल हिरवा रंग येतं. यानंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या घ्यायचा, 1 छोटा आल्याचा तुकडा आणि 1 टीस्पून आपल्याला जिरं घ्यायचं आहे. सुरुवातीला यामध्ये पाणी न घालताच हे मिश्रण मी वाटून घेणार आहे. इथे बघा, पाणी न घालताच हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे. बऱ्यापैकी याची भरट तयार झालेली आहे. यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. डोस्याला एक बाइंडिंग येण्यासाठी 3 चमचे बेसन पीठ घालत आहे. यानंतर 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेणार आहे. तांदळाच्या पिठामुळे डोसा छान कुरकुरीत होतं. आता पाणी घालून आपल्याला हे मिश्रण छान बारीक करून घ्यायचं आहे. शिल्लक राहिलेले मूग देखील आपण नंतर यामध्ये घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून याची बघा छान अशी मुलायम पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता हे मिश्रण तयार करण्यासाठी ज्या वाटीने मी मूग मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी घेतलं होतं आणि यामधलं बघा अगदी 1 चमचा भरून पाणी मी बाजूला शिल्लक ठेवलेलं आहे. आपल्याला जर पुढे गरज लागली तरच हे पाणी मी वापरणार आहे. आता हे जे मिश्रण आहे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटासाठी हे बाजूला ठेवायचं आहे. आता हे पीठ आपण झाकून बाजूला ठेवत आहोत. तोपर्यंत हा डोसा आणखी टेस्टी बनवण्यासाठी मी याचं एक स्टफिंग तयार करणार आहे. एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे. एक मध्यम आकाराची सिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. इथे तुम्ही हिरवी सिमला मिरची देखील घेऊ शकता. पाव वाटी उकळून घेतलेले मक्याचे दाणे घेतलेले आहेत. पाव वाटी गाजराचा कीस घेतलेला आहे. 2 तिखटाच्या बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. त्यानंतर अर्धा टीस्पून मिक्स हर्ब्स घातलेले आहेत आणि अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स घातलेला आहे. आपल्याकडे पनीर शिल्लक आहे तर पनीर देखील यामध्ये कुस्करून घालत आहे. पाव कप पनीर घेतलेला आहे आणि हे अगदी ऑप्शनल आहे. त्यानंतर यामध्ये थोडी काळी मिरी पूड घालत आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी पनीर घातलेलं आहे. पनीर घालणे यामध्ये अगदी ऑप्शनल आहे. माझ्याकडे पनीर होता म्हणून मी घातलेला आहे. आणि डोस्यामध्ये हा स्टफिंग घातल्यामुळे हा डोसा आणखी खायला छान लागतो. पण तुम्ही या स्टफिंगऐवजी बटाट्याची भाजीचा देखील वापर करू शकता. हा डोसा टोमॅटो सॉस आणि हिरव्या चटणीसोबत खायला देखील छान लागतो. तुम्हाला जसा पाहिजे तसा हा डोसा बनवून तुम्ही खाऊ शकता. इथे डोस्याच्या आतली ही स्टफिंग आपली तयार झालेली आहे. आपण मोड आलेल्या मुगाचे डोस्याचे मिश्रण तयार केलेले आहे ते बघा 10 मिनिटं झालेली आहेत. 10 मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर बघा हे मिश्रण थोडं फुलल्यासारखं वाटत आहे. यामध्ये आपण बिलकुल सोडा किंवा इनोचा देखील वापर केलेला नाही किंवा दही देखील घातलेलं नाही. बेसिक साहित्यापासून आजचा आपण हा हेल्दी आणि टेस्टी असा डोसा बनवणार आहोत. हा डोसा तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही बनवू शकता. डोसा तयार करताना जसं आपण पीठ फर्मेट करत ठेवतो तसं देखील हे पीठ ठेवण्याची गरज लागत नाही. फक्त 10 मिनिटं आपण हे पीठ बाजूला ठेवलं होतं आणि मस्त असं हे पीठ फुलून वर आलेलं आहे. यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालायची देखील गरज लागणार नाही. व्यवस्थित आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आधीच एका बाजूला मी इथे हे बिडाचा तवा ठेवलेला आहे. आता हा तवा भरपूर गरम झालेला आहे. त्याचं टेम्परेचर थोडं कमी करण्यासाठी यावर थोडं पाणी शिंपडायचं आहे. एखाद्या कापडाने किंवा टिश्यू पेपरने हे पाणी पुसून घेतल्यानंतर त्यावर थोडंसं तेल घालायचं आहे. तेल देखील आपल्याला पसरून घ्यायचं आहे तव्यावर आणि त्यानंतर आपल्याला या डोस्याचं जे मिश्रण आहे पीठ आहे ते घालायचं आहे. मी थोडंसं पीठ आता यावर सुरुवातीला घातलेलं आहे. छोटा डोसा बनवून बघत आहे व्यवस्थित डोसा तयार होतोय का.
इथे ना एकदम व्यवस्थित हा डोसा तयार होत आहे। हा छोटा डोसा सुरुवातीला मी बनवून बघत आहे। गॅसची फ्लेम ना आपल्याला आता मीडियम ठेवायची आहे। डोसा व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे। वरची बाजू सुकली ना की यावर बघा मी बटर लावते। तुम्हाला इथे तेल किंवा तूप घालायचं असेल तर ते देखील घालू शकता। मी यावर बटर घालणार आहे। तुम्ही जर डाएट फॉलो करत असाल किंवा वजन कमी करत असाल आणि तुम्हाला बटर खायचं नसेल तर ह्या गोष्टी तुम्ही स्किप करू शकता। ना खालच्या बाजूने छान शेकला गेलेला आहे। आता याच्या कडा मी सोडवून घेत आहे। डोसा अजिबात तव्याला चिकटलेला नाही। छान असा आपला हा डोसा तयार झालेला आहे आणि याच्या कडा देखील बघा आरामात सुटत आहे। या डोस्याचा रंग बघू शकता, छान असा याला हिरवा रंग आलेला आहे। आपण यामध्ये कोणताही रंगाचा वापर केलेला नाही। मी इथे कोथिंबीर घातलेली आहे। तुम्ही याऐवजी ना पालकचा देखील वापर करू शकता। इथे डोस्याच्या कडा सोडवून झाल्यानंतर यावर आपल्याला स्टफिंग घालायचं आहे। तुम्ही हा डोसा ढेवळ टोमॅटो सॉस बरोबर देखील खाऊ शकता। तुम्ही या मिश्रणापासून ना छोटे उत्तप्पा देखील घालू शकता। सेम प्रोसेस करायची आहे। बऱ्याच जणांना हिरव्या मुगाची भाजी खायला किंवा आमटी खायला आवडत नाही, तर अशा वेळेला तुम्ही ह्या हिरव्या मुगापासून अशा पद्धतीचे डोसे किंवा सूप बनवून ना तुम्ही घरच्यांना देऊ शकता। इवन मुलांना देखील लंच बॉक्समध्ये तुम्ही हा डोसा बनवून देऊ शकता। इथे बघा मस्त असा हा कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे। आणखी एक डोसा मी या तव्यावर घालून दाखवते। जसं आपण सुरुवातीला केलं, गॅसची फ्लेम हाय ठेवून छान तवा तापवून घेतलेला आहे। तवा व्यवस्थित गरम झाला की यावर तव्याचं थोडं टेम्परेचर खाली आणण्यासाठी यावर मी पाणी शिंपडलेलं आहे। त्यानंतर टिश्यू पेपरने हा तवा क्लीन करून घेतलेला आहे। यावर थोडं तेल घालत आहे। तेल व्यवस्थित आपल्याला या तव्याला पसरून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आता आपल्याला मीडियम ठेवायची आहे। आता मूग डोस्याचे मिश्रण या तव्यावर घालून व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे। जितकं शक्य होईल तितकं हे पातळ मिश्रण पसरून घ्यायचं आहे, म्हणजे डोसा ना छान कुरकुरीत होतो। तवा व्यवस्थित गरम झाल्यामुळे डोस्याचे मिश्रण घातल्यानंतर बघा लगेचच त्यावर जाळी सुटते। आता वरून डोसा व्यवस्थित ड्राय झाल्यानंतर यावर मी बटर लावून घेत आहे। डोसा छान शेकला गेला आहे। वरून बघा हलका असा याला ना तांबूस रंग आलेला आहे, म्हणजे खालून छान असा डोसा शेकला गेला आहे, छान कुरकुरीत झालेला आहे। हळू याच्या कडा मी सोडवून घेते। सर्व बाजूने बघा अगदी आरामात याच्या कडा सुटल्या जात आहेत। जोपर्यंत डोस्याला वरून असा हलका तांबूस रंग दिसत नाही ना तोपर्यंत आपल्याला डोसा काढायचा नाही। आता या कडा बघा अगदी अलगद सुटत आहे, कारण की आपण हा जो तवा आहे ना व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे। तवा व्यवस्थित गरम झाला नसेल तर तुमचा हा डोसा तव्याला चिटकून राहण्याची शक्यता असते। आता या डोस्यावर आपल्याला आपण जे तयार केलेलं स्टफिंग आहे ते घालायचं आहे। इथे बघा स्टफिंग घातल्यानंतर ना चमच्याने असा हलका असा दाब देत आहे वरून। बघा आपण स्टफिंग व्यवस्थित त्या डोस्यावर पसरून घेतल्यानंतर थोडं मी चीज किसून घालत आहे। हे अगदी ऑप्शनल आहे। जर तुम्ही डाएट फॉलो करत असाल किंवा वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही हेल्दी नाश्ता खात असाल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत। इथे बघा मस्त असं भरपूर चीज मी पसरून घेतलेलं आहे। इथे आपला ना डोसा तयार झालेला आहे। आता हा डोसा ना आपण काढून घेऊया। भरपूर प्रोटीनयुक्त हेल्दी असा मोड आलेल्या हिरव्या मुगाचा कुरकुरीत इथे डोसा बनवलेला आहे। तुम्ही या डोस्याच्या आतमधली स्टफिंग बघू शकता। भरपूर अशी यामध्ये स्टफिंग भरलेली आहे। या स्टफिंगमध्ये ना तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही भाज्या घालू शकता। मुलंच काय तर मोठी माणसं देखील एरवी मुगाची भाजी किंवा आमटी खायला भरपूर कंटाळा करतात। तर मुगापासून अशा पद्धतीने वेगवेगळे पदार्थ बनवून जर मुलांना किंवा मोठ्यांना खायला दिले ना तर अगदी आवडीने ते पदार्थ खातील। यामुळे काय होईल तर मुलांना किंवा मोठ्यांना शरीराला आवश्यक असणारे प्रोटीन या पदार्थांमार्फत त्यांना मिळतील। तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। नमस्कार।